आज आपण बघणार आहोत कन्व्हर्सेशन संदर्भामध्ये कुठल्याही टॉपिकवर आपल्याला कन्व्हर्सेशन इंग्लिश मध्ये तयार करायची जर असेल तर त्यातल्या बेसिक गोष्टी आपल्याला शिकायच्या आहे, बेसिक गोष्टी आपल्याला मांडायच्या आहे. खूप सारं सुरुवातीला शिकण्यासाठी खूप सारं माहिती न मांडता ज्या महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत तिथून जर सुरुवात केली तर नक्कीच तुम्हाला इंग्लिश मध्ये कन्व्हर्सेशन करता येईल. तर कन्व्हर्सेशन करायची कशी, तर जसं या ठिकाणी आपण फ्रेंड संदर्भामध्ये कन्व्हर्सेशन करून राहिलो. यामध्ये आपण दोन फ्रेंड्स घेतले, एक यश आणि दुसरा आहे भावेश. त्याच्यामध्ये जवळपास थोडक्यामध्ये या ठिकाणी आपण कन्व्हर्सेशन मांडलेलं आहे. जसं बघा, यश सेड टू भावेश, हॅलो हाऊ आर यू. देन भावेश सेड टू यश, हाय आय एम फाइन. देन यश सेड वेर आर यू गोइंग. भावेश सेड आय एम गोइंग टू विलेज. Then Yash said, why are you going there? It means here, there means village. Bhavesh said, because there is a program. Yash said, okay, enjoy the program. बघा, या ठिकाणी हार्डली 4 ते 5 सेंटेन्स मध्ये आपण एका सिंपल गोष्टीवर काय केलं, कन्व्हर्सेशन मांडलेलं आहे. तर मला हे सांगायचं आहे की तुम्हाला सुद्धा कन्व्हर्सेशन म्हणजे इंग्लिश भाषा जर शिकायची असेल अशाच छोट्या छोट्या टॉपिक वर तुम्ही काय करू शकता, कन्व्हर्सेशन लिहू शकता. ते आत्मसात करायचं आणि प्रॅक्टिस साठी सेपरेट न पाहता न लिहिता बोलून सुद्धा बघायचं. ठीक आहे, थँक्यू.